मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आता आपण वसईमध्ये आलेले आहोत आणि आज आपण लिनेट ऑजडन परेरा यांना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत। आपल्या सर्वांना नाताळच्या क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा आहेत। आपण वसईमधल्या या माऊलींना भेटत आहोत आणि हे भेटत असताना यापूर्वीचे भाग सादर झाले त्यामध्ये देखाव्याचा उल्लेख सातत्याने होतो आहे। आपण बघितलं या कुटुंबात येत असताना या ठिकाणी गोठ्यातला जन्म आणि तो देखावा, या देखाव्याचं दर्शनही आज या माध्यमातून आपल्यापर्यंत आपण पोहोचवत आहोत। चला आजच्या भागात काय घडणार बघूया। सुरुवात करूया आजच्या गप्पांना आणि भेटूया परेरा कुटुंबाला। नमस्कार 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 नमस्कार। मग काय उखाणा वगैरे घ्या घ्या घ्या, चला घ्या। स्वर्गात जमल्या जन्मोजन्मीच्या गाठी, ऑजडन रावाचं नाव घेते तुमच्या आग्रहासाठी। काय सांगता? आणि तुम्ही? काही शब्द ओठातून येतात, काही शब्द गळ्यातून येतात, लिनेटचं नाव येते फक्त हृदयातून। काय सांगता? किती वर्ष झाली हे हृदयातून येते आवाज? 24 वर्ष होतील आता। त्या सगळ्यांची ओळख करून द्या वहिनी। आता ह्यांना तर तुम्ही ओळखलं असेलच, हे माझे मिस्टर। हो हो, लवकर। ह्या माझ्या सासूबाई। नमस्कार नमस्कार नमस्कार। ही नणंद। नमस्कार। ही मोठी जाऊ। नमस्कार। ह्या माझ्या चुलत जाऊ, चुलत सासू। नमस्कार। मोठे धीर। नमस्कार। लहान धीर। नमस्कार। छोटी जाऊ। नमस्कार। बहीण। नमस्कार। आणि हे आमचे चिरंजीव। अरे वा, क्या बात आहे। तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर पापडीला। कोण कोण होतं घरी? आई होती, वडील होते, भाऊ होता, बहीण होती। आणि काय करायचे आई बाबा? माझे वडील शिक्षक होते। बर। आई गृहिणी होती। पण तुमचं बालपण तिकडे पापडी? हा, पापडीला। तुमचं बालपण? माझं बालपण इकडेच याच गावामध्ये गेलेलं आहे, सोनारबाट। पापडीचा पापडीचा विभाग आहे हा। बरोबर। वसई मग गाव. इथेच होता? हो, इथेच आम्ही होतो। घरी तुमच्या कोण कोण होतं? आई, वडील, आम्ही 3 भाऊ आणि 1 बहीण, असं आमचा सगळा परिवार आई होता। बाबा काय करायचे? वडील प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होते, आई गृहिणी आणि शेती सांभाळायची। अच्छा, शेती। हो। कसं जमलं? काय गोड हसले आहेत बघा। तुमचं कसं जमलं सांगा? कॉलेजमधून जमलं। कुठलं कॉलेज? थॉमस वेप्टिस्टा। एकाच वर्गात होता? नाही, ते मागे पुढे होते, मी मागे होती। कोण कोणाच्या मागे होतं हे नाही विचारलं। तुम्ही सिनियर होते का? सिनियर होतो, पण तिची एक मैत्रीण होती, ती माझी लांबची रिलेटिव्ह होती। बर। तिची ही मैत्रीण, त्याच्यावरून आमची ओळख झाली आणि मग पुढे 1.5 किलोमीटरचं अंतर नाहीसं झालं। काय तुम्ही ठरवून ठेवलं होतं? नाही, ठरवलं नव्हतं, मग प्रेम जुळलं। बघा काय गोड, काय चेहरा। किती वर्ष झाली लग्नाला? आता 24 वर्ष होतील। 24 वर्षानंतर 24 वर्षापूर्वी सारखा चेहरा खुल्ला आहे। कोणी कोणाला प्रपोज केलं मग? पहिला ह्यांनी केलं। हो, थेट डायरेक्ट विचारलं का? रिलेटिव्ह थ्रू। डायरेक्ट नाही विचारलं। मग तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की आपल्याला थेट विचारायला पाहिजे असं? नाही, मी पण त्याच्यावर थोडस नाचवलं जरा। लगेच नाही हो केलं। हो का? मग आपली पण थोडीशी काय हे असतं। मग किती दिवसांनी होकार दिला? साधारण 1 महिनाभर गेला। महिनाभर? पण महिनाभर हे रोज विचारायचं? रोज तेवढं तात्काळ ठेवलं थोडस। अशी कुठली गोष्ट होती त्यांची ज्याच्यामुळे तुम्हाला होकार द्यावा असं वाटलं? मला आवडला, स्वभाव आवडला, बोलणं चालणं आवडलं तेव्हा। काय होतं? त्यावेळी माझे केस खूप होते, ते पण आवडले त्यांना। त्यावेळेला केस खूप होते आणि सिल्की होते, विशेष म्हणजे ना त्यांच्यावर त्यांचा खूप हे होता। माझे केस सिल्की आहेत। मग 24 वर्षात हे असं का झालं? माझ्यामुळे नाही झालं। अरे मी कधी म्हटलं? कारण त्यांनीच विषय काढला की हे त्यावेळेला वेगळं होतं, आता वेगळं झालं म्हणून, हो की नाही? पण काय सांगा, 24 वर्ष कशी गेली? म्हणजे सांगायचं झालं तर आनंदात गेली, कष्ट करून गेली, काही दुःखाचे क्षणसुद्धा आम्हाला समोर जावं लागलं, परंतु सर्वांची साथ आणि सर्व कुटुंबाची साथ म्हणजे आम्हाला होती आणि अजून आहे। ही एक आवर्जून सांगायची गोष्ट आहे आम्हाला। कुटुंबाच्या बरोबर दुसऱ्या कुटुंबातून आलेली ही मुलगी, गृहलक्ष्मी आम्ही म्हणतो, तर कशी काय साथ दिली तुम्हाला? मी लग्न झाल्यानंतर मी बाहेर होतो नोकरीसाठी, क्रूज शिपवर। 22 वर्ष मला तिथे झाली। तर मुलं कशी वाढली, सगळा पसारा सगळा जो आहे हा तिने सांभाळलेला आहे। म्हणजे मुलांचं शिक्षण सगळं, हे घर वगैरे सगळं तिनेच बघितलेलं आहे। मी इथे येऊन जाऊन असायचं,
तर त्याचं सगळं क्रेडिट तिला आहे. कसं वाटतंय? ते मला श्रेय देतात आणि मी पण त्यांना श्रेय देतात, कारण त्यांच्या मागे त्यांचा पण खूप त्याग आहे. कारण बायको सोडून मुलं बाळ सोडून आज बाहेर राहायचं, फक्त 2 महिने म्हणजे पाहुण्यासारखं इथे यायचं, परत चालले सुट्टी संपली की. मग पैसे ते पाठवायचे, पण केलं सगळं मी, पण त्या पैशाचं खूप चीज होतं, त्याला खूप मोल होतं. म्हणजे पण खरंच आहे, शिपवरती काम करणं फार वेगळा अनुभव असतो ना. हो, म्हणजे पैसा आहे परंतु कष्ट पण आहेत. आपल्या इथल्या काही लोकांना म्हणजे असं वाटतं की शिपवर जाणं म्हणजे तिथे पैसा कमावणं, मजा करणं, युरोप अमेरिकेसारख्या देशात फिरणं वगैरे ह्या गोष्टी आहेत, परंतु त्याच्याबरोबर कष्टही आहेत. तिथे रूल्स रेग्युलेशन्स जे आहेत तसे एखाद्या मिलिटरीप्रमाणे रूल्स रेग्युलेशन्स असतात, ते फॉलो करावे लागतात. मनानं आणि शरीरानं सुद्धा खूप म्हणजे स्ट्रॉंग असं राहावं लागतं तिथे. तर मग या सगळ्या गप्पा सुरू असताना आता एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर या माऊलीला बक्षीस मिळणार. 3 उत्तरं बरोबर दिली तर स्वाभाविक आहे, यांना झी मराठीकडून आमच्या परंपरेप्रमाणे सोन्याची नथ मिळणार. आणि जर 5 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर या माऊलीला झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळणार. तर आता बघूया तुम्ही बक्षीस मिळवून देणार का. या पर्समध्ये असणाऱ्या 3 वस्तू सांगा. एक छोटं पर्स असेल. थांबा, आहे का? आहे. बघू द्या. चला, 1 अभिनंदन. कंगी. जिचा तुम्हाला नेहमी राग येतो. चला 2 रुमाल. रुमाल आणि पैसे. रुमाल आणि पैसे, म्हणजे 4 झाल्या. हां. आणि 5वी वस्तू 5वी असते एक पिशवी असते छोटी. पिशवी आहे. ती कशाला लागते यांना? काय हो? आणि ते बॅग देत नाही ना म्हणून बरोबर. चला, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि 5ही उत्तर बरोबर दिली म्हणून हा बाजूबंद झी मराठीकडून तुम्हाला मिळाला. अभिनंदन. पण मग ते 2 महिने जेव्हा इथे यायचे त्या 2 महिन्यात तुम्ही कधी रागावला नसाल ना? नाही, असं रागवायचो. त्या 2 महिन्यात रागवायचे? हा, रागवायचे. काय हो? काही मित्रमंडळी जास्त भेटायला आले का रागायची. मग बरोबर आहे, 2 महिने येणार, त्याच्यात सुद्धा 1 महिना तुम्ही मित्रांबरोबर. मग रागावणार नाही तर काय पूजा करायची तुमची? काय सुनेबद्दल सांग. सून चांगली आहे, मुलगा पण चांगला आहे, सगळं व्यवस्थित चाललंय, काय प्रॉब्लेम नाही. मुलगा लहानपणापासून असाच होता? हो ते लव्ह मॅरेज करेल असं माहिती होतं, वाटलं होतं तुम्हाला? हो माहिती होतं. कन्फर्म. आणि इतर 2 मुलांनी कशी केली? सगळ्यांनी लव्ह मॅरेज केले, मुलीने पण लव्ह मॅरेज केले. शेवटी काय माझे मिस्टर नेहमी म्हणायचे त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना करू दे. हो ना, पण त्यामुळे आनंदी आहेत सगळे, हो की नाही? या तुमच्या माझ्या वहिनी. वहिनी, तुम्ही नणंदबाई. हो कशी आहे वहिनी? हो, खूप छान आहे. मेन तर खूप स्ट्रॉंग हेडेड आहेत. त्यांनी खरंच मागची 24 वर्ष एकटीने सगळं घर संसार मुलं मुलांचं शिक्षण एकटीच्या जोरावर सगळं व्यवस्थित सांभाळलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? चांगले आहेत दोघं जण. आणि मेन म्हणजे जाऊबाई आणि मी लहानपणापासून आमचं एकच माहेर आहे, त्यामुळे आम्ही लहानपणापासून एकमेकींना ओळखत होतो, त्यामुळे दोघं एकदम व्यवस्थित चांगले आहेत, खूप छान आहेत. मुलाला विचारतो, तू सांग आता काय म्हणणं आहे? मगासपासून आम्ही ऐकतोय 22 वर्ष बाबा बाहेर होते कामानिमित्त, मग आता कसं वाटतंय? आता चांगलं वाटते, पण माझं असं कधी एक साईडला जायचं नाही, पण म्हणजे मला दोन्ही साईडून इक्वली प्रेम मिळायचं. जेव्हा ते बाहेर असायचे का आई खूप भरपूर असं प्रेम करायची वगैरे आणि सगळं म्हणजे जे पाहिजे ते द्यायची, आणि ते आले का त्यांच्याकडून मग सगळं मिळायचं असं व्हायचं. लिनेट माझी धाकटी बहीण, 4 वर्ष ती माझ्यापेक्षा लहान, पण बहुतेक वेळेला मला वाटते की ती माझ्यापेक्षा मोठी आहे, कारण आमच्या माहेरच्या कुटुंबावर खूप असे बिकट प्रसंग आले, दुःखद प्रसंग आले. माझे आई वडील अकाली गेले आणि असे अनेक म्हणजे आमच्या पर्सनल म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये खूप अशा अडचणी वगैरे आल्या. पण अनिल आणि म्हणजे आम्ही ऑजडनला घरी अनिल म्हणतो, अनिल आणि लिनेट ह्यांचा इतका म्हणजे पाठिंबा स्ट्रॉंग होता आणि अजूनही म्हणजे, आणि आपण म्हणतात की दे आर मेड फॉर इच अदर, तसे ते दोघं आहेत. मगाशी त्यांनी अनिल असा उल्लेख केला. हो. ते तुमचं मूळ वेगळं नाव आहे. हो. आणि मी तुमच्या डोळ्याकडे बघत होतो, तुमच्या डोळ्यात थोडंसं पाणी दिसत होतं. एकदम तुम्ही भावनिक झालेले आहात, कशामुळे? नाही, खरोखर म्हणजे मी इथे नसताना 24 वर्ष जे कुटुंबाने माझ्यासाठी केलेलं आहे ना, तर मला अक्षरशः म्हणजे खरोखर आभार मानायचं वाटतं त्यांचं. कारण
तिच्या एकटीने आणि त्यांच्या सपोर्टशिवाय झालं नसत्या कुठल्या गोष्टी. तर एक प्रसंग सांगतो. हिचे आईवडील अचानक गेल्यानंतर हिच्याकडे 2 महिन्याची मुलगी होती, 2 महिन्याची, आणि आईवडिलांच्या पदरात सुद्धा 2 भावाची सुद्धा मुलं होती. तर माझे आईवडील इथून निघून माहेरी हिच्या जाऊन त्यांचा पण संसाराला हातभार लावायचे, म्हणजे माहेरच्या आला, आणि मुलं सांभाळून सर्व करून पुन्हा घरी येऊन भावाची मुलं सांभाळायची आणि घरातलं सगळं करायचे, म्हणजे आणि नोकरी करायची वडील तेव्हा. म्हणजे असं सगळं ते एकमेकांना साथ त्यांनी दिलेली आहे ना, तर खरोखर सगळी नजरेसमोर आली. आले. हो. लिनेटच्या बद्दल बोलायचं म्हणजे ती एकदम मनमिळाऊ आहे आणि एकदम चांगल्या स्वभाव पण तिचा चांगला आहे. सगळ्यांना एकदम समजून घेते. वहिनी आणि अनिल दादा आहे, दोघेजण चांगले आहेत आणि खरोखर त्याने जीवनामध्ये भरपूर मेहनत केलेली आहे. आमचे वडील गेले त्यावेळेला पण तो इथे नव्हता, त्यामुळे आम्हाला ते खूप दुःख झालेलं. नेहमी आम्हाला सपोर्ट करत असते कोणत्याही बाबतीत. तसंच मी सांगेन काही प्रॉब्लेम आला तरी ती आम्हाला खूप रिस्पेक्ट देत असते. अनिल नसताना ते मुलंही खूप रिस्पेक्ट देत असतात. आणि मी मुख्य आम्हाला श्रेय देईल माझ्या डॅडी मम्मीला. त्यांनी आम्हाला असं वागवलं की आज आम्ही इथे एकत्र आहोत. माऊली, तुम्ही काय सांगणार? खरोखर लिनेट एक आदर्श गृहिणी आहे आणि ती सगळ्यांना सांभाळून घेते. कधी तिला काय प्रॉब्लेम असला ना की माझ्याजवळ येते आणि सांगते की आंटी असं आहे तर मी काय करू, माझा सल्ला घ्यायला येते ती आणि सगळ्या कुटुंबाला सांभाळून आहे ती. नाही, मला पण आता एक किस्सा सांगायचा आहे की मध्यंतरी ह्याला 15 वर्ष झाली माझा अपघात झालेला. आणि तो भयंकर अपघात झालेला म्हणजे. तर त्यावेळेला मिस्टर इथे नव्हते, मुलं अगदी लहान होती, म्हणजे मुलगी काहीतरी फर्स्टला होती, पहिलीला, आणि मुलगा ज्युनियर KGला होता. अशा वेळेला हे संपूर्ण माझं कुटुंब माझ्या अगदी एवढ्या पाठीशी. आणि त्यावेळेला माझा भाऊ हा देखील बाहेर शिपवर होता, म्हणजे मला माहेरची पण साथ नव्हती आणि बहीण एकटीच होती. पण माझे दीर, माझ्या जाववा, माझी सासू, माझे सासरे, म्हणजे हे जर आज माझ्या पाठीशी नसते ना तर म्हणजे काय झालं असतं मी अजून सांगू म्हणजे कल्पना नाही करू शकत. पण त्या लोकांनी माझं म्हणजे सासूबाईंनी मुलीसारखं केलं, दीरांनी बहिणीसारखं केलं आणि जावांनी पण माझं बहिणीसारखं केलं, नयडीने सुद्धा माझं बहिणीसारखं केलं. आणि म्हणजे तो प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. बघा, इतका छान आनंद आहे, तुमच्याशी आम्ही गप्पा मारतो आहोत, इतकं छान वातावरण आहे. आणि अशा वेळेला आज कुठलं गाणं ऐकवणार सगळे? नातळचा सणामुचा यो हौशेचा, सणामुचा यो मौजेचा, 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 नाताळचा सणामुचा यो हौशेचा, सणामुचा यो मौजेचा, नाताळचा. थँक्यू. आपल्या सर्वांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला सुद्धा. कुणाला मिस करता प्रत्येक आनंदाच्या क्षणी? मिस करायला खूप लोक आहेत, म्हणजे आणि ते सगळे जवळचेच आहेत. आता जसे माझे सासरे गेले, माझे स्वतःचे आई वडील गेले, त्या सर्वांना आम्ही मिस करतो. तुम्ही? हो, वडील, आमचा एक भाचा गेलेला आहे आणि हिचे आई वडील, माझे साडू होते, ते सर्व म्हणजे सर्व चांगली माणसं होते आणि प्रत्येक क्षणी त्या आम्हाला आठवण येते त्यांची. बरं, मला सांगा, आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणा? मला जर क्षमा मागायची असेल ना तर मी माझ्या संपूर्ण कुटुंबाची मागेन. का तर कधी मी पण चुकली असेल. आता कदाचित ते सांगत नसतील मला का तू चुकली आहे असं, पण माणूस आहे तो चुकणारच. तर मी सगळ्या कुटुंबाची क्षमा मागते की आज 24 वर्षात जर मी कुठे चुकली असेल तर त्यांनी मला क्षमा करावी. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? माझे वडील, म्हणजे मी ते जेव्हा गेले तेव्हा मी येऊ नाही शकलो, ते माझं कायमचं मनात दुःख राहिलेलं आहे. तर मी त्यांना नेहमी सॉरी बोलतो हमेशा. आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? मी आता पुन्हा शिपवर न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर सर्वात मिळून मिसळून वागणार आणि सगळ्यांना मी सपोर्ट करणार. आणि जे दिवस मला जे कुटुंबासाठी आधी देता नाही आले ते मला पुन्हा त्यांना आता द्यायचे आहे. किती छान. अरे वा वा, किती मस्त. तुम्ही?
स्वतःच्या स्वभावात जर मला बदल करायचा असेल तर अजून मी म्हणजे आहे चांगली, सगळ्यांनी तुम्हाला सांगितलंच आहे किंवा काय, तर अजून त्याहीपेक्षा आपल्याला काही चांगलं करता येईल का कुटुंबासाठी म्हणा किंवा समाजासाठी, ते अजून चांगलं काहीतरी, त्या अजून स्वभावात मी बदल करणार. किती मस्त. तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत दोघांनाही. आणि आता शेवटचा क्षण महत्त्वाचा, तो म्हणजे पैठणीचा क्षण असतो आणि आम्ही घरातल्या माऊलीचा, त्या स्त्री शक्तीचा सन्मान करत असतो. तो खेळ तुम्ही दोघी खेळणार आहात. हां, जाऊबाई आणि नणंदबाई. आणि मला बघायचं आहे कोण पैठणी जिंकून देणार. तुमच्या दोघींपैकी पैठणी कोण जिंकून देणार, तो पैठणी देण्याचा मान कोण पटकावणार, ते आता आपण या खेळात बघणार आहोत. चला बघूया हा सन्मान आणि हा खेळ. दोघींना 10 संधी आहेत. ही जी मध्ये ठेवलेली बॉलिंग बॉटल आहे त्याच्या भोवती ती रिंग टाकायची आहे. तर मला बघायचं आहे कोण 10 पैकी सर्वाधिक गुणसंख्या कुणाची होणार. तुम्ही टाका. एक. आणखी 5. दोन. जाऊबाईंचा स्वभाव कसा आहे. चांगला आहे. नक्की की तापट आहे. नाही, तापट थोडासा आहे, तापट थोडासा आहे ना, पण शिस्तबद्ध आहे. म्हणजे हो ना, ते आज जाऊन बाहेर आलं तेव्हाच कळलं. आणि नणंदबाई खूप छान आहे. खूप छान आहे. चला अभिनंदन. आज नणंदबाईंनी तुम्हाला ही पैठणी पटकावून दिलेली आहे. अभिनंदन. पण खूप छान खेळ खेळल्याबद्दल झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. नणंदबाई, झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आणि वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सर्वांना शुभेच्छा. क्रिसमसच्या शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.